अरे यार, खूप जोरात भूक लागलीये. एक काम करतो, हे चाऊमिनच खातो. चाऊमिन केवढ्याला दिलं? 20 रुपयाची हाफ प्लेट आणि 40 रुपयाला फुल. बरं मग एक काम करा, एक हाफ द्या आणि थोडा सॉस जरा जास्त द्या. पण मी याच्यात आधीच सॉस टाकते. अहो थोडा बाजूला द्या ना. जास्त सॉस असलं की जरा चांगलं वाटतं खायला. सुरेशने चाऊमिन खायला सुरुवात केली आणि मग मनातल्या मनात विचार करू लागला. ही मुलगी किती सुंदर आहे आणि चाऊमिन पण ठीकठाक बनवतीये. जर या मुलीबरोबर माझं लग्न झालं तर डबल फायदा होईल. सुंदर बायको मिळेल आणि घरात 2 लोकही होतील कमावणारी. मग पैसाच पैसा होईल. अजून काय पाहिजे मग आयुष्यात. चांदनीला बघून सुरेशच्या मनात लग्नाचे लाडू फुटत होते. खरं तर सुरेश स्वभावाने खूपच लालची होता. दुसऱ्या दिवसापासून सुरेश रोज चांदनीच्या गाडीवर येऊ लागला. दिवसभर तो भाजी विकायचा आणि संध्याकाळी मात्र चांदनीच्या गाडीवर येऊन तो चाऊमिन जरूर खायचा. चांदनीची पण हळूहळू त्याच्याशी चांगलीच मैत्री जुळली आणि काही महिन्यानंतर चांदनी आणि सुरेशनी एकमेकांशी लग्न केलं. अहो, मला माहितीये की मी चांगलं चाऊमिन नाही बनवत, पण तरीही तुम्ही माझ्या गाडीवर रोज चाऊमिन खायला काय येत होतात? अगं वेडे, कधी ना कधीतरी तर तू शिकशीलच की. आणि मग आपण दोघं मिळून खूप पैसे कमवू. सुरेशकडून असं उत्तर ऐकून चांदनी आश्चर्यचकित झाली. तिला सुरेशच्या डोळ्यात पैशाची हाव दिसत होती, जी वेळेबरोबरच अजून जास्त वाढत गेली. मग एक दिवस, आलीस, आज किती पैसे कमवलेस? 250 रुपये. बस? अगं अशी बेकार चाऊमिन बनवशील तर असंच होईल ना. अगं काय काय विचार केला होता मी. तू पैसे कमवशील, मी पण कमवीन, मग आपण एक चांगला बंगला बांधू, मोठी कार घेऊ. पण माझं तर नशीबच फुटलं. लग्नानंतर 1 वर्षातच सुरेश खूप बदलला होता. तो चांदनीला कमी पैसे कमवण्यावरून खूप बोलायचा आणि टोमणे मारायचा. एक दिवस जेव्हा सुरेश बाजारात जात होता तेव्हा त्याला खूप जोरात भूक लागते आणि तो काहीतरी चटपटीत खाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता. तेव्हा जवळच त्याला एक गाडी दिसली, जिथे एक सुंदर मुलगी मोमोज विकत होती. मला एक हाफ प्लेट मोमोज द्याल का? आणि हो, चटणी जरा जास्त द्या. सुरेशने मोमोज खाल्ले. ते खूपच छान होते. मग सुरेश मनातल्या मनात विचार करू लागला, किती सुंदर मुलगी आहे आणि किती छान मोमोज बनवतीये. मला हिच्याशीच लग्न करायला पाहिजे होतं. मी पण कमवले असते आणि हिनी पण खूप कमवले असते. पैसाच पैसा आला असता. पण माझं नशीबच फुटकं. मी कोणाशी लग्न करून बसलो. छे. स्वभावाने लालची असलेला सुरेश आता रोज ममताच्या गाडीवर येऊ लागला आणि चांदनीसारखंच तिच्याशीही गोड गोड बोलू लागला. मग एक दिवस त्याने ममतासमोर लग्नाचं प्रपोजल ठेवलं. हे ऐकून ममता खूप खुश झाली. पण जशी ही गोष्ट ममताच्या आईला उमाला कळली की सुरेशचं आधीच लग्न झालंय, तेव्हा तिने ममताला समजावलं, हे बघ ममता, हे बरोबर नाहीये. कशाला कुणा मुलीचा संसार उद्ध्वस्त करतीये. तू दुसऱ्या कोणाही बरोबर लग्न कर, पण हा मुलगा मला अजिबात पटत नाहीये. नाही आई, त्याला त्याच्या बायकोकडून खूप त्रास होतोय आणि तो तिला डिवोर्स देणार आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. काही झालं तरी मी लग्न त्याच्याशीच करणार आहे. आपल्या आईला असं उत्तर देऊन ममता तिथून निघून गेली. ममताने आपल्या आईचं बोलणं ऐकलं नाही आणि सुरेश बरोबर लग्न केलं. सुरेश ममताला आपल्या घरी घेऊन आला. हे सगळं बघून चांदनी एक दिवस घर सोडून गेली. ती भाड्याने घर घेऊन एकटी राहू लागली. मग एक दिवस सुरेश जेव्हा भाजी विकत होता तेव्हा त्याने पाहिलं, एका गाडीवर खूप गर्दी जमली होती. आणि मग, अरे यार, ही कुठली गाडी आहे जिथे एवढी गर्दी जमलीये? मला पण बघू देत जरा. जसा सुरेश त्या गाडीजवळ पोहोचला त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. चांदनीचा गल्ला पैशांनी भरलेला होता आणि सुरेश हे बघून आश्चर्यचकित झाला. मग त्याच संध्याकाळी, चांदनी, माझी चूक झाली. मी ममताला सोडून देईन. तू चल माझ्या बरोबर. आपण दोघं जण मिळून चाऊमिनची गाडी लावूया. काय म्हणालास? ममताला सोडून देईन? दुसरं काय करू शकतोस तू? आधी मला सोडलंस आणि आता ममताला सोडून देशील? तू एक नंबरचा लालची आणि घाणेरडा माणूस आहेस. मी आत्ता जरी तुझ्या बरोबर आले ना, तरी उद्या दुसरी कोणी गाडीवाली चांगली कमाई करतीये बघून तिच्याकडे जाशील. चालतं हो इथून, समजलं? आता तू नेहमी एकटाच राहशील. गप्पा बस. कोणी सांगितलं मी एकटाच राहीन? तू मार इथंच. मी जातोय माझ्या ममताकडे. ममता तर इथेच आहे आणि तुझं हे सत्य स्वतःच्या कानाने ऐकतीये. तुझ्या बोलण्यात अडकून तिने आपल्या आईचीही साथ सोडली, पण या सगळ्यात मला त्यांची साथ मिळाली. मग माझंही कर्तव्य होतं ना की त्यांच्या मुलीच्या डोळ्यावर जो पडदा आहे तो बाजूला सारायला हवा. तिन्ही बायकांना एकत्र बघून सुरेश थक्कच झाला. त्याला समजलं होतं की आपल्या लालचीपणामुळे
तो सगळं काही गमावून बसला होता. रोहित आणि कांचन दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. रोहित खूप श्रीमंत होता तर कांचन गरीब घरची होती आणि याच गोष्टीवरून त्यांच्या लग्नासाठी खूप अडचणी येत होत्या. रोहितची आई सुलोचना स्वभावाने खूप चालाक बाई होती. तिला आपल्या मुलाचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी करायचं होतं. त्यामुळे रोहितने आपल्या वडिलांच्या मदतीने कांचनच्या घरवाल्यांना घेऊन एका मंदिरामध्ये कांचनशी लग्न केलं. सौभाग्यवती भव सुनबाई. बाबा, तुम्हाला काय वाटतं? आई हे लग्न मान्य करेल? देवानेच परवानगी दिलीये तर तुझ्या आईलाही ती द्यावीच लागेल. बरं, चला आता आपण कांचन सुनबाईला घरी घेऊन जाऊया. आई, मला आशीर्वाद दे की मी सासूबाईंचं मन जिंकू शकेन. अगं पोरी, मला पूर्ण खात्री आहे की तू एक ना एक दिवस तुझ्या सासूबाईंचं मन नक्की जिंकशील आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल. त्यानंतर मग कांचन रोहित आणि आपल्या सासऱ्यांबरोबर घरी येते. पण हे काय, जसा विचार केला होता त्याच्या अगदी विरुद्धच झालं. कांचनच्या सासूबाई तिच्यावर अजिबात रागावलेल्या नव्हत्या. उलट त्या तर औक्षणाचं ताट घेऊन त्या दोघांचीही वाट बघत होत्या. आणि हे बघून रोहित आणि त्याचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं होतं की सुलोचना सगळं घर डोक्यावर घेईल, पण असं काहीच झालं नाही. ये सुनबाई, घरात ये. या घरात तुझं स्वागत आहे. लग्न तर तुम्ही गुपचूप केलं, पण रिसेप्शन मला धूमधडाक्यात करायचंय. माझी पण तर काही स्वप्न आहेत. सगळ्या नातेवाईकांनी, आजूबाजूच्या लोकांनी माझ्या सुनेचं कौतुक करावं. हो सुलोचना, बरोबर म्हणतीयस. मी आजच रिसेप्शनची तयारी करून घेतो. कांचन खुश होती की तिची सासू तिच्याशी खूप चांगली वागत होती. पण खरं तर असं काहीच नव्हतं. सुलोचना खूपच चालाक होती. तिच्या मनात दुसरीच कुठली तरी डाळ शिजत होती. मी हे खोटं प्रेमाचं नाटक जास्त दिवस नाही करू शकणार. मला काहीतरी दुसराच विचार करायला लागेल. सुलोचनाने कांचनला आपल्या सुनेच्या रूपात स्वीकारलं नव्हतं. ती सगळ्या पाहुण्यांसमोर केवळ नाटक करत होती. रिसेप्शन मध्ये सुलोचना सगळ्या नातेवाईकांबरोबर कांचनची ओळख करून देते. काय ग सुलोचना, तू तर अगदी गुपचूप पोराचं लग्न लावलंस की, आणि अगदी अचानक रिसेप्शन पण ठेवलंस. हे काही पचनी पडलं नाही बघ. अगं तर काय सांगू तुला सुषमा, माझी सुनबाई ना गरीब घरची आहे. मग काय करणार, नुसती मुलगी आणि नारळ घेऊन आलो. आणि धूमधडाक्यात करायचं म्हटलं तर हिच्या आई वडिलांची तेवढी ऐपत नाही ना वाजत गाजत लग्न करून द्यायला. त्यांच्या घरात बसायला साधी खुर्ची देखील नाहीये बघ. ते रोहितने आता हिच्यात काय बघितलं त्यालाच माहित. आणि तुला तर तसंही माहितीच आहे, मुलांच्या हट्टापुढे आपल्याला तर नमतं घ्यावंच लागतं. नाहीतर मी तर हिला कधीच माझी सून म्हणून स्वीकारलं नसतं बघ. बरं, तुम्ही आलायत आता रिसेप्शनला तर छान जेवण करून मग जा. बबली, उषा, ऐकताय ना? रिसेप्शन मध्ये खूप खर्च केलाय. एक पदार्थ अगदी नामांकित शेफ कडून बनवलाय. सासूचं बोलणं ऐकून कांचनच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हाच तिथे तिचे आई वडीलही येतात. कांचन आपले डोळे पुसते. सुलोचना तोंड वाकड करून त्यांच्या समोरून तिथून निघून जाते. पोरी, तुझ्या सासरी तू खुश तर आहेस ना? कांचन, तुझे सासू तुला काही बोलली तर नाही ना बाई? नाही आई, बाबा, अहो सासूबाई तर माझ्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला माहितीये, मी आल्यापासून मला एकही काम करू दिलं नाहीये. कांचन आपल्या आई वडिलांशी खोटं बोलत असते, पण सत्य तर हे होतं की सुलोचना तिच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नव्हती. जोपर्यंत सुलोचनाचा नवरा आणि रोहित घरात असायचे तोपर्यंत सुलोचना अगदी प्रेमाने तिच्याशी बोलायची. आणि जसे ते जायचे तसं ही तिच्याकडून खूप काम करून घ्यायची. आणि संध्याकाळी हे दोघं जेव्हा परत यायचे तेव्हा तिचं वागणं वेगळंच असायचं. अरे वा, खीर तर एकदमच भन्नाट झालीये. म्हणूनच मी आता संध्याकाळी बनवली. तुला आवडली ना? मग झालं तर. मी साखर पण कमीच घातली होती. मला माहितीये ना तुला जरा गोडी कमी लागते म्हणून. अगं पण आई, ही तर जास्तच गोड आहे. सुलोचना खोटं बोलत होती कारण खीर तिने नाही तर कांचनने बनवली होती. कांचनने साखर जास्त घातली होती. पण सुलोचनाचं हे गुपित जेव्हा उघड होणार होतं, अरे ती चुकून माझ्याच हातून जास्त साखर पडली. मला माहीतच नव्हतं की आईंनी पण साखर टाकलीये. पुढच्या वेळी जरा कमी साखर घाल. मलाही थोडीशी खीर दे आता. कांचनने ती वेळ सांभाळून आपल्या सासूचा आदर वाढवला होता. पण सुलोचनाला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. घरातली सगळी कामं कांचन करत होती, पण सुलोचना मात्र या सगळ्याचं क्रेडिट स्वतःवर घेत होती. पण कांचन या गोष्टीसाठी कधीच काही बोलत नव्हती. हिला तर काही फरकच पडत नाहीये. सगळ्या कामाचं क्रेडिट मी माझ्यावर घेतेय तरी काही फरक पडत नाहीये. मला काहीतरी वेगळाच विचार करावा लागेल. हिची डाळ अशी शिजणार नाही. मला सोनियाला बोलवायलाच लागेल. हॅलो सोनिया बेटा, मी बोलतीये. हो, तू काही दिवसांसाठी इकडे ये. सोनिया सुलोचनाच्या मैत्रिणीची मुलगी होती. सुलोचनाला सोनियाला आपल्या घरची सून बनवायची होती. पण रोहितने कांचन बरोबर लग्न केलं होतं. सुलोचनाला वाटत होतं की काहीतरी करून कांचन या घरातून निघून जावी.
आणि सोनिया या घरची सून व्हावी. नमस्ते काकू, बरं झालं तुम्ही मला बोलवून घेतलं. तसंही मी घरी खूप बोर होत होते आणि मला तुमची कंपनी खूप आवडते. झालं तर मग आता आरामात इथेच काही महिने राहा तू. माझी तर इच्छा आहे की तू कायमचीच इथे राहायला यावंस, पण त्यासाठी तुला तुझ्या मार्गातले अडथळे बाजूला करावे लागतील. तोपर्यंत तू या घरची सून नाही होऊ शकणार. मी आलीये ना, मी या कांचनला आता घरातून बरोबर बाहेर हाकलून देईन. ठरलंच तर मग तू आज रोहितसाठी साऊथ इंडियन जेवण बनव. त्याला साऊथ इंडियन जेवण खूप आवडतं. मनाचा रस्ता पोटातून जातो म्हणतात. रोहित तुझ्या हातचं जेवण जेवेल ना, मग तर तो नक्कीच तुझ्या प्रेमात पडेल बघ. पण काकू, मला तर जेवण बनवायला येतच नाही. जेवण कांचन बनवेल. जेव्हा रोहित आणि त्याचे वडील येतील तेव्हा मी सांगेन की जेवण तूच बनवलंयस म्हणून. मग झालं की आपलं काम. सोनिया किचनमध्ये जाते आणि कांचन बरोबर गोड गोड बोलून साऊथ इंडियन जेवण बनवायला सांगते. कांचन, आज ना माझा साऊथ इंडियन खाण्याचा मूड आहे. प्लीज तू इडली, डोसा, सांबार, चटणी बनवशील का माझ्यासाठी? ठीक आहे, तू बस, मी बनवते. कांचन अगदी चविष्ट साऊथ इंडियन स्वयंपाक तयार करते. रोहित आणि त्याच्या वडिलांची येण्याची वेळ झाली होती. तेव्हाच खोलीतून सुलोचनाचा ओरडण्याचा आवाज येतो. कांचन पळत पळत तिच्या खोलीत जाते. बाथरूम मध्ये फरशीवर साबण पडलेला होता, त्याच्यावरूनच माझा पाय घसरला. आई, मी आता डॉक्टरांना फोन करून बोलवून घेते. तुम्ही तोपर्यंत बेडवर आराम करा. काही वेळानंतर डॉक्टर येतात आणि मग कळतं की त्यांच्या मांडीच्या हाडाला मार बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांना बेड रेस्ट करण्याची गरज आहे. कांचन किचनमध्ये सुलोचनाबाईंसाठी काहीतरी हलकं फुलकं बनवायला जाते. सगळे लोक खोलीच्या बाहेर येतात. तू माझी सेवा करून सगळ्यांचं मन जिंकू शकतेस, मग आरामात तू या घरची सून होऊ शकतेस. नाही आंटी, मी तुमचं वॉशरूम आणि टॉयलेट साफ नाही करू शकणार. आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं सगळं आता बेडवरच असणार आहे म्हणून, आणि हे सगळं काही माझ्याकडून होणार नाही. मला या सगळ्या कामाची खूप चीड आहे. तुम्ही जेव्हा पूर्ण बऱ्या व्हाल ना तेव्हा मी येईन. आता तर मी जातीये इथून. मी मम्मीला पण फोन केला होता. सोनियाचं बोलणं ऐकल्यानंतर सुलोचनाचे डोळे उघडतात. ती जिला आपलं समजत होती ती खरं तर आपली नव्हतीच. थोड्या वेळानंतर कांचन तिच्या खोलीत येते. सुलोचनाला आपल्या हाताने ती जेवण भरवते आणि मग त्यानंतर औषध देऊन त्यांना वॉशरूम करवते. कांचन सुलोचनाची खूप सेवा करत होती. आपल्या सुनबाईचं एवढं चांगलं वागणं बघून सुलोचनाच्या डोळ्यात पाणी येतं. ती कांचन बरोबर खूपच वाईट वागली होती. अच्छा आंटी, मी निघते आता. तुम्ही मला कधीही फोन करा इथे येण्यासाठी. मी नक्की येईन परत. नाही पोरी, आता उगाच त्रास घेण्याची आणि विनाकारण इथे येण्याची तुला काहीच गरज नाहीये. माझी सून आहे माझी सेवा करायला आणि माझी काळजी घ्यायला. तू तुझी काळजी घे आणि हो, जेव्हा लग्न करशील तेव्हा पत्रिका द्यायला नक्की ये. आपल्या सासूच्या तोंडून असं बोलणं ऐकून कांचनला आनंदाश्रू येतात आणि ती प्रेमाने आपल्या सासूला मिठी मारते. सोनिया नाक मुरडत तिथून निघून जाते. काही दिवसानंतर सुलोचनाची तब्येत अगदी ठणठणीत होते. आता तिचं कांचन बरोबरचं वागणंही खूप सुधारलं होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.